आप्पाचा विषय लय हार्ड आहे, आप्पाकड क्रेडिटचं कार्ड आहे, आप्पाचं घरात नाही ध्यान पण आप्पाचा बाहेर लय लाड आहे। आप्पा इधर अकेले पूरा मार्केट उतार है, समझ नहीं आ रहा फिर भी समझना चाह रहे लोग कौन है रे, नजर नहीं मेरे को क्यों आ रहे, नजर कैसे। जय शिवराय भावांनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडके भावाच्या यूट्यूब चॅनलमध्ये। जो आजचा व्हिडिओ तुम्ही बघितला असेल की जे ट्रेंडिंग सॉन्ग आहे त्यावरती व्हिडिओ आणलेला आहे, तर तुम्हाला हे ट्युटोरियल फुल व्हिडिओमध्ये मिळून जाईल। आणि प्लीज इंस्टाग्राम पेज आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, आणि जे टेलिग्राम चॅनल त्याला पण जॉईन करून घ्या। तर चला जराही न वेळ घालवता व्हिडिओला सुरुवात करूयात। तर सर्वात पहिले आपल्याला जे अलाइट मोशन आहे ते ओपन करून घ्यायचं आहे। ओपन करून घेतल्यानंतर इथं आपला जे बीटमार्क आहे ते आलेला आहे, आणि इथं क्लिक करायचं आपल्याला, आणि क्लिक केल्यानंतर जे बीट आहे ते आपले ओपन झाले आहे। तर बघून घ्या भावांनी, इथं बीटमार्क आलेला आहे, इथं प्लस आयकॉनवर क्लिक करायचं आहे, आणि जे मीडियावरती ऑप्शन आहे त्यावर क्लिक केल्यानंतर जे आपली फाईल आहे त्यामधून आपल्याला PNG घ्यायची आहे। तर बघून घ्या, तुम्ही तुमचे PNG लावू शकता। मी तुम्हाला डेमो PNG दाखवणार आहे, तर ते बघून घ्या। मी डेमो PNG आक्या मनसोळेचे आहे, तर बघून घ्या तुम्ही अशा प्रकारे करून घ्यायचं आहे तुम्हाला। तर तुम्हाला सर्व असे PNG टाकून घ्यायचे आहे, आणि जे कटचं ऑप्शन आहे ते कट करून घेऊन घ्यायचं आहे। तर बघून घ्या, मी इथं जे बीट मार्क आहे त्यामध्ये अलग अलग PNG ठेवत आहे। तर बघून घ्या, मीडियामध्ये गेल्यानंतर PNG घेतो, आणि 3 डॉट आणि फिल कॉम्पॅरिझन एरिया। तर तुम्हाला असंच करत सर्व फोटोंना करायचं आहे, ते पण स्टेप बाय स्टेप। तर बघून घ्या, मी इथं करत आहे। तर बघून घ्या, पहिले PNG सिलेक्ट करून घ्यायचा आहे, आणि 3 डॉट फिल कॉम्पॅरिझन एरिया जो उरलेला भाग आहे तिथपर्यंत तुम्हाला ते इक्वल करून टाकायचं। तर बघून घ्या, मी इथं जे पूर्ण बीटमार्क आहे त्यामध्ये फोटो आलाच पाहिजे असं करायचं आपल्याला। तर बघून घ्या, इथं शिल्लक पार्ट आला आहे, तर मी याला कट करून दाखवतो। तर ॲरो दाबायचा आहे आणि कट करून टाकायचं। बघून घ्या, मी इथं करून टाकतो। तर बघून घ्या भावांनो, अशा प्रकारे तुम्हाला कट करत आणि जे फिल कॉम्प्रेशन आहे ते करत राहायचं आहे, तेपर्यंत कुठलो जो लास्ट PNG आपला तिथपर्यंत तुम्हाला असं करत जायचं। बघून घ्या, मी इथं फास्ट क्लिक करतो आणि तुम्हाला दाखवतो की शेवटच्या स्टेपमध्ये कसं करायचं आहे आपल्याला। तर बघून घ्या भावांनो, मी इथं स्टेप बाय स्टेप एक फोटो जो आहे तो आपला, तर बघून घ्या भावांनो, मी इथं स्टेप बाय स्टेप 1 बाय 1 फोटो लावत आहे, आणि जो उरलेला पार्ट आहे तो कट करून रिमूव्ह करत आहे। तर बघून घ्या, अशा प्रकारे तुम्हाला पण करून घ्यायचं आहे। जे छोटे छोटे बीटमार्क आहे त्यामध्ये एक्स्ट्रा पार्ट खूप आला आहे, तर ते आपल्याला कट करून घ्यायचं आहे, तर कट करून घेसाल। आणि जो आप्पा नावाचा जो PNG आहे तो तुम्हाला पण मिळून जाईल। आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये जे लिंक दिली आहे तुम्ही तिथून डाउनलोड करू शकता, आणि त्याला कुठलाही पासवर्ड नाही आहे, तुम्ही फ्री डाउनलोड करू शकता। तर बघून घ्या भावांनो, इथं आपले सर्व PNG लावणं झालेले आहे। तर इथून आपल्याला बॅक यायचं आहे, आणि बॅक आल्यानंतर जे शेक इफेक्ट आहेत ते ओपन करून जो फर्स्ट PNG इफेक्ट आहे तो कॉपी करून घ्यायचे आहे। तर बघून घ्या, मी इथं इफेक्टमध्ये गेल्यानंतर 3 डॉट कॉपी इफेक्ट, आणि जे बीटमार्क आहे त्यामध्ये गेल्यानंतर जो आपला फर्स्ट PNG आहे त्याला आपल्याला पेस्ट करायचा आहे। तर बघून घ्या, जो पहिला PNG आहे त्याला इफेक्ट 3 डॉट पेस्ट इफेक्ट। तर अशा प्रकारे तुम्हाला करून घ्यायचं आहे, आणि ते PNG आहे त्याला मस्त इफेक्ट बसलेला आहे कडकमध्ये। तर अशाच प्रकारे तुम्हाला बाकीचे इफेक्ट आहे ते लावून घ्यायचे आहे। तर बघून घ्या, मी आता जो सेकंड फोटो जो PNG इफेक्ट आहे त्याला मी इफेक्ट 3 डॉट आणि कॉफी इफेक्ट करणार आहे। तर बघून घ्या, मी आता इथं बॅक येतो, आणि बॅक आल्यानंतर जे आपलं बीटमार्क आहे त्यामध्ये जाऊन जे सेकंड फोटो आहे त्या फोटोला, तर इथून आपल्याला जो सेकंड जो PNG आहे त्याला पेस्ट करून द्यायचे। बघून घ्या, इथं जो 2 सेकंडवरचा जो बीटमार्क आहे त्याला आपल्याला इफेक्ट द्यायचा आहे, आणि जो ॲरो ऑप्शन आहे त्यावर क्लिक करून जो 4 सेकंदमध्ये जो PNG आलेला आहे त्याला इफेक्ट लावायचा आहे। तर बघून घ्या, आपल्याला कुठपर्यंत लावायचा आहे हे पण तुम्हाला सांगतो। तर बघून घ्या, अशा प्रकारे तुम्हाला पेस्ट करून घ्यायचा आहे, आणि पेस्ट केल्यानंतर जो लास्ट फोटो आहे तो तुम्हाला कळेलच कुठं आहे। तर बघून घ्या, लास्ट फोटो आपला जो 9 सेकंड आणि 20 इथपर्यंत लावायचा आहे, आणि जे डबल बीटमार्क जे शो झालेला आहे तिथपर्यंतच आपल्याला लावायचा आहे। तर बघून घ्या, जे डबल बीटमार्क आहे तिथूनपासून आपल्याला दुसरी इफेक्ट लावायची आहे। तर बघून घ्या, मी आता दुसरी इफेक्ट लावणार आहे, त्यासाठी मी बॅक येतो, आणि बॅक आल्यानंतर जे आपले शेक इफेक्ट आहे त्यामध्ये जायचं आहे, आणि जो 3 नंबरचा जो इफेक्ट आहे तो इफेक्टवरून आणि 3 डॉटवरून कॉपी करून घ्यायचा। तर बघून घ्या, मी तर कॉपी करणार आहे, आणि कॉपी केल्यानंतर जे आपले बीटमार्क आहेत ते ओपन करून जे इफेक्ट आहे ते पेस्ट करून टाकायचे। तर बघून घ्या, मी तर जे डबल डॉट म्हणजेच डबल बीट जे आहे तिथं मी येणार आहे, आणि आल्यानंतर जो फर्स्ट PNG आहे त्याला आपल्याला एक सोडून एक लावायचा आहे। तर बघून घ्या, मी दाखवणार आहे, जे फर्स्ट PNG त्याला इफेक्ट 3 डॉट आणि पेस्ट इफेक्ट। तर बघून घ्या, इथं जो फर्स्ट PNG आहे त्याला लावून द्यायचा आहे, आणि जो सेकंड PNG आहे त्याला नाही लावायचा आपल्याला, कारण त्याच्या पुढचा लावायचा आपल्याला, आणि त्याचा जो 3 नंबरचा PNG आहे त्याला इफेक्ट असा लावून घ्यायचा आहे। तर बघून घ्या, अशा प्रकारे तुम्हाला करून घ्यायचा आहे एक PNG सोडून। तर बघून घ्या, जो 4 नंबरचा PNG आहे तो सोडून आपल्याला 5वा लावायचा आहे, आणि 5वा लावल्यानंतर आपल्याला 7वा लावून घ्यायचा आहे। तर बघून घ्या, अशा प्रकारे तुम्ही करू शकता। आणि जे उरलेले PNG आहे त्याला जो इफेक्ट आहे तो पण मी तुम्हाला सांगणार आहे कसा लावायचा आहे। तर बघून घ्या, बॅक यायचा आहे,
आणि बॅक आल्यानंतर जे आपले शेक इफेक्ट आहे त्यामध्ये यायचं आहे. तर बघून घ्या मी शेक इफेक्टमध्ये आल्यानंतर जो आपला शेवटचा इफेक्ट आहे तो इफेक्ट मी कॉपी करणार आहे. तो इफेक्ट 3 डॉट आणि कॉपी इफेक्ट आणि कॉपी इफेक्ट केल्यानंतर मी बॅक येऊन जे आपले उरलेले PNG आहे त्यांना इफेक्ट देणार आहे. तर बघून घ्या मी आता कोणत्या प्रकारे करून दाखवणार तुम्ही बघू शकता. तर हे बघू शकता की जे उरलेले PNG आहे त्याला मी इफेक्ट लावत आहे. तर बघून घ्या याला इफेक्ट लावायचा राहिला आहे. तर बघून घ्या भावांनो, जे डबल बीट आहे तिथपासून जे आपण PNGला इफेक्ट लावला आहे तर जो सेकंड नंबरचा PNG आहे त्याला इफेक्ट लावायचा. बघून घ्या सेकंड आणि थर्ड सोडून जो फोर्थ आहे त्या फोर्थला लावायचा आहे. तर बघून घ्या फोर्थ 3 डॉट पेस्ट इफेक्ट. तर अशा प्रकारे तुम्हाला या PNGला इफेक्ट लावून घ्यायचा आहे. आणि आता जो इफेक्ट लावायचा तो आहे 6 नंबरच्या फोटोला. तर बघून घ्या जो 6 नंबरचा फोटो आहे त्याला लावून घ्यायचा आहे आणि तो लावल्यानंतर आपले PNG इथं संपलेले आहे. तर बघून घे इथं आपली पूर्ण व्हिडिओ बनलेला आहे. फक्त जे इफेक्ट आहे वरच्यावर ते आपल्याला लावायचे आहे. तर त्या अगोदर मी जो आप्पा नावाचा जो PNG आहे तो इथं सेंटरमध्ये आणून घेतो आणि सेंटरमध्ये आणल्यानंतर त्याची थोडी साईज स्मॉल करून घ्यायची आपल्याला. तर बघून घ्या मी इथं सेंटरमध्ये टॉपमध्ये ठेवणार आहे. जो हा PNG आहे तुम्हाला मटेरियलमध्ये मिळून जाईल आणि याला पण काही पासवर्ड गिसवर्ड नाही आहे, हे फ्रीमध्ये तुम्हाला मिळून जाईल. आणि जे आपली जे PNG आहे ते आता आपल्याला साईज थोडी कमी करून घ्यायची आहे, मीडियम ठेवायची आहे साईज आपल्याला आणि त्याला सेंटर टॉपमध्ये ठेवायचं आहे. तर बघून घे मी इथं टॉप आणि सेंटरमध्ये ठेवलेलं आहे. तर इथं असं ठेवल्यानंतर ज्याची लेंथ आहे ती वाढवून घ्यायची आपल्याला. तर बघून घ्या मी PNGला सिलेक्ट करतो आणि शेवटचा जो बीट आहे तिथपर्यंत नेतो आणि जे आपलं लेंथ वाढवायचं ऑप्शन आहे त्यावर क्लिक करून ओके दाबतोय. तर बघून घ्या इथं आपल्याला बॅक येऊन जायचा आहे आणि जो PNG आहे तो एकदम कडकमध्ये बसला आहे. बघू शकता भावना किती कडकमध्ये दिसला आहे. आणि जो शेवटी जो रेक्टँगल जो PNG आहे तो आपल्याला वर खेचून घ्यायचा आहे. तर बघून घ्या मी इथं जो PNG आहे जो तुम्हाला बिटमार्कमध्ये मिळून जाईल त्याला वर करून घ्यायचा आहे. तर बघून घ्या सगळ्यात वरती जो टॉपला जे PNG आहे ते आता आलेला आहे. तर बघून घ्या तुम्ही अशा प्रकारे करून घ्यायचा आहे. आणि अशा प्रकारे करून घेतल्यानंतर तर जो ब्लिंक इफेक्ट आहे तो तुम्हाला मिळून जाईल आणि व्हिडिओ एकदम आपला ओकेमध्ये होऊन जाईल. तर बघून घ्या भावांनो, अशा प्रकारे आपला व्हिडिओ इथं समाप्त झालेला आहे. तर भावांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून टाका लवकरात लवकर. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.